What is his name? आणि त्याचं नाव Emmanuel. इमॅन्युअल, Which means ज्याचा अर्थ the आहे Almighty God is with you. त्याचा अर्थ आहे की सर्व शक्तिमान जो परमेश्वर आहे तुमच्या बरोबर आहे. Amen. आमेन. Emmanuel. इमॅन्युअल, His name is Emmanuel. त्याचे नाव आहे इमॅन्युअल. What does it mean? त्याचा अर्थ काय आहे? This Almighty God, हा जो सर्वशक्तिमान देव आहे this awesome God, आणि हा जो अद्भुत देव आहे who is also a loving Father, जो आपला प्रेमाळू पिता देखील आहे, is always with you. की तो पिता नेहमी तुमच्या बरोबरच आहे. Amen. Amen. Is always with us. आणि देव नेहमी आपल्या बरोबर आहे. Let us read Matthew 1:20-23. आणि मत्ते 1:22 आणि 23 आपण वाचूया. Here the Bible says, आणि ते शास्त्र म्हणत आहे, behold, the virgin shall be with child. पहा जी कुमारी आहे तिला मुलं होणार आहे. Behold, the virgin shall be with child आणि पहा कुमारीला एक बाल होणार and bear a son, आणि तिला एक पुत्र होणार and they shall call his name Emmanuel. आणि ते त्याचे नाव इमॅन्युअल ठेवणार आहे. You know, I've become so happy आणि मी इतका आनंदित झालो because this word is very powerful. कारण हा जो नाव आहे खूपच सामर्थ्यशाली नाव आहे. Very powerful. खूपच सामर्थ्यशाली आहे. They shall call his name Emmanuel, आणि ते त्याचे नाव इमॅन्युअल ठेवणार आहे. which is translated God with you. आणि त्याचा अनुवाद असा आहे की देव तुमच्या बरोबर आहे. See, God sent Jesus to be with us. आणि देवाने येशूला पाठवले आपल्या बरोबर राहण्यासाठी. Amen. आमेन. Here people are looking for God in the world. आणि इथे लोक जे आहे जगामध्ये देवाची शोध करत आहे. They are searching for God. आणि ते देवाची शोध करत आहे. But here we see पण इथे आपण पाहतो God himself comes to you. देव स्वतः तुमच्याकडे येतो. What do you mean by Jesus? आणि येशूचा अर्थ म्हणजे काय? See, it's very important what you believe. आणि खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही काय विश्वास करत आहे. Faith plays a very important role. विश्वास एक खूप महत्त्वाचा भाग खेळतो. It's not religion. आणि हा काय धर्म नाही. What you do to get. जे तुम्ही करत आहे मिळवण्यासाठी How much you slog and work for it to get. आणि किती तुम्ही परिश्रम करत आहे, कठीण काम करत आहे ते प्राप्त करण्यासाठी. It is grace. ही फक्त कृपा आहे. Amen. आमेन. It is grace. आणि ही कृपा आहे. You just believe what Jesus did and receive. आणि तुम्ही फक्त विश्वास करा की येशूने काय केलं आहे आणि तुम्ही प्राप्त करा. Grace is believing to receive, कृपा म्हणजे तुम्ही विश्वास करत आहे प्राप्त करण्यासाठी or believing you receive. किंवा विश्वास करून तुम्ही मिळवत आहे. Amen. Amen. When you see God as faithful in the Bible, जे आपण पाहत आहे की देव शास्त्रामध्ये विश्वासू आहे, your faith works. मग तुमचा विश्वास काम करतो. How does your faith work? तुमचा विश्वास कसं काम करतो? It's not by trying आणि प्रयत्नने or नाही fasting and praying. किंवा उपवास व प्रार्थना करून नाही. Look at what the Bible says about Sarah. आणि सारा विषय शास्त्र काय म्हणत I आहे explained to you. आणि तुम्हाला त्याचे स्पष्टीकरण मी दिले. She didn't have a child. तिला मूल बाल नव्हते She had gone beyond the age of childbearing. आणि प्रसूतीच्या वेळेच्या पलीकडे ती गेली होती. Humanly, not possible. आणि मानवी रीतीने तिला गर्भधारण होणे शक्य नव्हते. She was looking for a miracle. आणि ती एक चमत्कारासाठी वाट And पाहत the होती. Bible says आणि शास्त्र म्हणत the आहे miracle happened आणि चमत्कार घडले and she conceived आणि ती गर्भवती झाली in the old age. आणि वृद्ध वयामध्ये. How? कसं? The Bible says शास्त्र म्हणत आहे she believed that God was faithful. आणि तिने विश्वास धरले की देव विश्वासू आहे. And what he said, आणि जो देवाने he सांगितले will keep his word, देव त्याच्या वचन What he पालन said करणार आहे. जो त्यांनी सांगितले आहे will come to pass. देवाने जो सांगितले आहे ते घडून येणारच आहे. And the moment she saw God is faithful, आणि ज्या क्षणी तिने पाहिले की देव विश्वासू आहे her faith caused that miracle to happen and she conceived. आणि तिच्या विश्वासाने ते चमत्कार घडायला लावले आणि ती गर्भवती झाली. Amen. आमेन. जब तुम वचन में देखते हो और कबूल करते हो, गॉड कभी झूठ नहीं बोलता. प्रभु ने जो बोला होकर रहेगा. तुम्हारा विश्वास काम करता है और तुम जो भी विश्वास किया वो तुमको मिलता है. Amen. You're not practicing religion तुम्ही धर्माचा सराव करत नाही that you have to work to get, की तुम्हाला काम करावं लागत आहे ते मिळवण्यासाठी pay to get. आणि
तुम्ही किंमत भरत आहे ते No. मिळवण्यासाठी. It is by believing. आणि ही फक्त विश्वासाने आहे. You enter तुम्ही प्रवेश करता into the blessing that is provided based on what Jesus did on the cross. आणि त्या आशीर्वादामध्ये प्रवेश करत आहे जे येशूने क्रूसावर आपल्यासाठी केले आहे त्याच्याद्वारे. Hello. If you understood this truth, जर तुम्हाला हे सत्य समजले, you'll enjoy the blessing. तुम्ही आशीर्वादाचा आनंद You घेणार. know how you are saved? तुम्हाला माहिती आहे तुमच्या तारण कसं Not झालं? because you were good, तुम्ही चांगलं होते म्हणून नाही not because you were fasting and praying. आणि तुम्ही उपवास व प्रार्थना करत होते म्हणून The नाही. Bible says when you heard the word, आणि शास्त्र म्हणत आहे जेव्हा तुम्ही वचन ऐकले, you believed तुम्ही विश्वास धरले and you spoke. आणि तुम्ही बोलले. When you speak what you believe, जेव्हा तुम्ही जे विश्वास करत आहे, जेव्हा तुम्ही तसं बोलतात, you enter into the blessing. तुम्ही आशीर्वादामध्ये प्रवेश करत आहे. God has made it so easy for his children. आणि देवाने आपल्या लेकरांसाठी गोष्टी अगदी सोयीचा बनवून ठेवलेली आहे. You're not a servant, तुम्ही काय दास नाही, you are his child. तुम्ही त्याचे लेकरू You know, आहे. yesterday Holy Spirit told me, काल पवित्र आत्म्याने मला when he सांगितले was teaching me, आणि जेव्हा पवित्र आत्मा मला शिकवत होता, Holy Spirit addressed me that, he said, the Father is telling his children, आणि पवित्र आत्म्याने मला संबोधित केले की पिता त्याच्या लेकरांना बोलत आहे he said, the Father is talking to his family. आणि पिता त्याच्या कुटुंबाशी बोलत आहे. I was so blessed. की मी इतका आशीर्वादित झालो. You hear that message. तुम्ही ते संदेश ऐका. Personally, what Holy Spirit said. आणि वैयक्तिकरित्या जे पवित्र आत्म्याने सांगितले, He also told me, I don't want my family to criticize or hurt or offend one another. आणि पवित्र आत्म्याने मला हे देखील सांगितले की माझ्या कुटुंबाने एकमेकांना दुःख नाही दिले पाहिजे, एकमेकांची निंदा नाही केली पाहिजे, एकमेकांना नाराज नाही केले पाहिजे. Maybe someone's interpretation is different than you. आणि कदाचित काय लोकांचा अनुवाद तुमच्यापेक्षा वेगळं असेल, But the Father said, पण पितानी सांगितले yet accept them तरी त्यांचा स्वीकार करा and live in peace. आणि तुम्ही सर्वांबरोबर शांतीमध्ये राहा. Our Father doesn't like one family member criticizing another family member. आपल्या पिताला आवडत नाही की एक कुटुंबाच्या सदस्याने दुसऱ्या कुटुंबाच्या सदस्याची निंदा केली पाहिजे. He loves that his family must have peace. आणि त्याला खूप आवडतं की त्याच्या कुटुंबामध्ये शांती असली पाहिजे. And many things he spoke, a little bit I spoke yesterday. आणि अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि थोडक्यात मध्ये मी पिंपरीमध्ये काल सांगितले आहे. Okay, look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. This is a very big message, आणि हा खूप मोठा but we संदेश, won't be able to give you. पण मी तुम्हाला ते आज पूर्ण देऊ The शकत नाही. virgin shall be with a child. आणि कुमारीला एक बाल होणार, ती गर्भवती होणार. It's not possible. आणि जी शक्य नाही. There should be the union of the man and the woman. आणि तिथे पुरुष व स्त्रीच्या संगम असले पाहिजे. Without the seed of man, there is no conception. आणि पुरुषाच्या बी शिवाय गर्भधारण होत नाही. This is the only case, first and the last, आणि ही प्रथमच अशी स्थिती होती, प्रथम आणि शेवटची अशी स्थिती होती that this was a virgin birth. की हा कुमारीचा जन्म होता. I asked Holy Spirit why. आणि मी पवित्र आत्म्याला विचारले का. He said, because त्यांनी सांगितले कारण through the seed of man, sin enters. मनुष्याच्या बीद्वारे पाप प्रवेश करतो. So that's why there was no union of man. म्हणून तिथे पुरुषाच्या संभोगच नव्हता. Holy Spirit came पवित्र आत्मा आले and conception took place. आणि गर्भधारण झाली. And the word became flesh. आणि जो शब्द होता तो देह धारण केला. This is a great mystery, आणि हा एक महान but this रहस्य आहे. is the way it happened. आणि अशा प्रकारे ती घडली. So Jesus is the only person without sin. म्हणून येशू असा एकुलता एक व्यक्ती आहे जो निष्पाप आहे. Amen. आमेन. Everyone is born in sin, प्रत्येक लोकांचा जन्म पापात झालेली आहे. right from Adam. आणि थेट आदमापासून, Because through the seed of man, sin travels. कारण मनुष्याच्या बीद्वारे पाप प्रवास करतो. There is no one without sin. आणि कोणी असं नाही जो निष्पाप नाही. Romans 3:23 says that. रोमकरास 3:23 म्हणत आहे, All have sinned. सर्वांनी पाप केले आहे, Only Jesus. फक्त येशू. Amen. Because of the miraculous conception. कारण चमत्कारिक गर्भधारण झाली म्हणून. That's why he is the savior of the world. म्हणून येशू जगाचा तारणहारा आहे. Amen. आमेन. Okay, now our message is
आपला संदेश आहे that they shall call his name Emmanuel, की ते त्याचे नाव इमॅन्युअल which is ठेवणार आहे, translated God with us. ज्याचा अनुवाद आहे किंवा अर्थ आहे देव आपल्या बरोबर. Now, what does it mean to have the Lord with us? आणि ह्याचा अर्थ काय आहे की प्रभू आपल्या बरोबर आहे. That's what we're going to see. आणि हीच गोष्टी आम्ही पाहणार आहे. Many of you may know the meaning of Emmanuel, आणि खूप लोकांना इमॅन्युअलचे हे नाव माहिती असेल, but yet don't know what it means personally to you. पण तरी लोकांना माहिती नाही इमॅन्युअल हा शब्द वैयक्तिक रीती त्यांच्या बरोबर काय संबंध ठेवत आहे. When you say Emmanuel, जे आपण बोलतो इमॅन्युअल, we just know the definition. आपल्याला फक्त त्याची व्याख्या But माहिती आहे. did you make it personal? पण तुम्ही ह्या शब्दाला वैयक्तिक बनवले का? You know, yesterday I gave this message. काल मी तुम्हाला संदेश दिले, You must make it personal. तुम्ही ह्या गोष्टीला वैयक्तिक बनवले That पाहिजे, God came for me. की देव माझ्यासाठी आले, God sent Jesus for me. देवाने येशूला माझ्यासाठी पाठवले. Don't generalize it. आणि फक्त त्याला सामान्य करू नका. हाँ प्रभु जग के लिए आया, हाँ मालूम नहीं, प्रभु तुम्हारे लिए आया है, पर्सनली आया है. Amen. Amen. It's one to one. आणि एक एक व्यक्तीसाठी प्रभू आले. उसका नजर किसी पे भी नहीं, तुम्हारे पे है. तुम्हारे लिए आया है. जो भी किया तुम्हारे लिए किया. Make it personal आणि त्याला वैयक्तिक बनवा and enjoy the blessings. आणि आशीर्वादाचा आनंद तुम्ही घ्या. Amen. आमेन. Say it, he came for me. आणि असं बोला, येशू स्वतः माझ्यासाठी आले, He died for me. माझ्यासाठी येशू मरण पावला. Amen. आमेन. That's the way God sees you. आणि असं प्रकारे देव तुम्हाला पाहत आहे Personally. वैयक्तिकरित्या. He loves you personally. तो वैयक्तिकरित्या तुमच्यावर प्रीती करतो. You know, I've heard many people say as a blessing, आणि मी ऐकले अनेक लोक बोलत आहेत आशीर्वाद म्हणून. God be with you, brother. आणि देव देव तुमच्या साथ संग आणि रहो. देव तुमच्या बरोबर असो. God be with you, sister. आणि बहीण प्रभू तुझ्या बरोबर असो. But how does that bless you? पण ही गोष्टी कसं तुम्हाला आशीर्वादित करतो. You know, बहुत सारा चीज ऐसे नामदारी हो रहा है. God bless you, brother. हाँ, okay. God bless you, sister. देव तुम्हाला आशीर्वाद करो भाऊ, देव तुम्हाला आशीर्वादित करो बहीण, असं आपण बोलतो. Unless you know the meaning, जोपर्यंत तुम्ही त्या अर्थाकडे बघत नाही, you cannot have faith. तुम्हाला विश्वास येऊ शकत Now, नाही. here the Bible says Jesus came as Emmanuel. आणि इथे शास्त्र म्हणत आहे येशू इमॅन्युअल म्हणून आले. God wants to be with you. आणि देवाला खूप आवडतो की देव तुमच्या बरोबर राहायला देवाला In खूप you. आवडतो. तुमच्या मध्ये राहायला देवाला खूप Never आवडतो. leave you. तुम्हाला कधीच देव सोडणार Never नाही. forsake you. तुमचा त्याग कधीच देव करणार नाही. Amen. आमेन. You didn't have to go and search God. आणि तुम्हाला जाऊन देवाची शोध करायची गरज नव्हती. He came for you personally. आणि देव वैयक्तिकरित्या तुमच्यासाठी आले. You're not trying to search for God. आणि तुम्ही देवाचा शोध करायचा प्रयत्न करत नाही. He came down for us. आणि देव स्वतः खाली आपल्यासाठी आले. You know, now let me show you the blessing of knowing this truth, आणि हे जे सत्य जाणण्याचे जे आशीर्वाद आहे मी तुम्हाला सांगतो that Jesus is Emmanuel. की येशू इमॅन्युअल आहे. You know, the Lord with you equals success. आणि तुम्हाला माहिती आहे देव तुमच्या बरोबर त्याला मिळून यश होतो. I will show you from the Bible. आणि मी तुम्हाला शास्त्रामधून When you दाखवेन. know that God is with me, जेव्हा तुम्हाला कळतो की देव माझ्या बरोबर आहे, when you believe, आणि जेव्हा तुम्ही विश्वास धरता, you will be successful. तुम्ही यशस्वी होणार. Amen. It's Amen. not struggling and striving आणि हे संघर्ष करणे नाही, झगडणे and नाही, trying आणि प्रयत्न and करणे fighting आणि लढाई and करणे cheating. No, आणि No. खून करणे नाही. it's God with you. आणि असं आहे की देव तुमच्या बरोबर आहे. That's enough आणि हे पुरेसा आहे. to be a successful person. एक यशस्वी व्यक्ती होण्यासाठी ही गोष्टी पुरेसा आहे की देव तुमच्या बरोबर आहे. That's what I'm going to teach you today. आणि हीच मी तुम्हाला आज शिकवणार आहे. First, प्रथम, the Lord with you equals success. आणि प्रभू तुमच्या बरोबर ते मिळून तुम्ही यशस्वी आहात. You may have no qualification, तुमच्यामध्ये तुमच्याकडे कुठलाही पदवी नसेल, you may have no position, तुम्हाला कुठलाही पद नसेल, you may have no money,
तुमच्याकडे पैसा नसेल nothing in the natural, आणि नैसर्गिकमध्ये काही नसेल, but know this thing. पण हे गोष्टी जाणून घ्या, When the Lord is with you, जर प्रभू तुमच्या बरोबर आहे you are a success. मग तुम्ही एक यशस्वी व्यक्ती आहात. Amen. आमेन. You know, I want to emphasize this today. आणि ह्या गोष्टीवर आज मला जोर द्यायचा आहे. It's so easy आणि इतकं सोपं आहे because the Lord did everything for you on the आणि cross. प्रभूने तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टी क्रूसावर करून ठेवला आहे. It was a righteous work, आणि ते एक नीतिमान काम होता, holy work, पवित्र काम होता finished work. आणि पूर्ण झालेला काम Your होता. blessing is based on the finished work. आणि तुमचे जे आशीर्वाद आहे पूर्ण झालेल्या कामावर So आहे. now listen very carefully आणि खूप बारकाईने तुम्ही ऐका and you'll be blessed. आणि तुम्ही आशीर्वादित होणार. God is no respecter of persons. आणि देव कुठल्याही व्यक्तीच्या ऋणी नाही. If one is blessed this way, you can also believe for blessings. आणि जर एक व्यक्ती अशा प्रकारे आशीर्वादित आहे, तुम्ही देखील आशीर्वादासाठी विश्वास धरू शकता. Because it's not your conduct or behavior, आणि हे तुमच्या वर्तन किंवा वागणुकी नाही, it is faith. आणि हे फक्त विश्वास आहे. You know what pleases God is faith. आणि कुठल्या गोष्टी देवाला संतुष्ट करत आहे ती आहे विश्वास. It's not your performance. ही तुमची कृती नाही. The Bible says without faith it is impossible to please God. शास्त्र म्हणत आहे विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. So if we are facing problems, आणि जर तुम्ही आज समस्याचा सामना करत आहे, we have to check the area of faith. मग आपण विश्वासाच्या बागाची तपासणी केली But पाहिजे. many preachers will make you to see it. नहीं तुम ऐसा बराबर नहीं किया, तुम उपास नहीं किया, तुम प्रार्थना नहीं किया, तुम रड़ून प्रार्थना नहीं किया. वो नहीं है मैटर. You are going off focus. मग तुम्ही भलत्या मार्गाकडे जात आहे. Check what you are hearing is right or wrong. तुम्ही हे तपासणी करा, जे तुम्ही ऐकत आहे ते बरोबर आहे किंवा चुकीचं आहे. Wrong information, wrong faith, wrong living. आणि चुकीचं जे माहिती आहे, चुकीचा विश्वास, आणि त्याच्यामुळे तुमच्या चुकीचं जगणं होतो. Right information, right faith, right living. आणि योग्य जे माहिती आहे, योग्य विश्वास तुम्हाला प्राप्त होतो आणि मग तुम्ही योग्य जीवन जगतात. Amen. आमेन. कौन सा एरिया में चेक करने का? फेथ एरिया में चेक करने का. आणि विश्वासाच्या भागामध्ये तुम्ही तपासणी केली पाहिजे. और तुम बोलते नहीं मेरा फेथ है, इसका मतलब तो इन्फॉर्मेशन रॉन्ग है. बिकॉज व्हाट यू हियर गिव्स यू फेथ. कारण जे तुम्ही ऐकत आहे तेच गोष्टी तुम्हाला विश्वास देतो. सो व्हाट यू आर हियरिंग, इफ इट इज रॉन्ग, इट विल बी रॉन्ग फेथ. जर तुम्ही जे ऐकत आहे ते चुकीचं आहे, मग तुम्हाला चुकीचा विश्वास मिळेल. ओके, नाउ लेट्स गो लिटिल फर्दर. आपण पुढे जाऊया. सो व्हेन द लॉर्ड इज विथ यू, म्हणून जेव्हा प्रभू तुमच्या बरोबर आहे, यू विल एंड अप being successful मग तुमचा जो शेवट आहे यशस्वी होणार. because he will cause you to be a success. कारण तोच तुम्हाला यशस्वी व्हायला लावेल. Amen. आमेन. Now in Genesis 39:2, आणि उत्पत्ती 39:2 मध्ये look what God says about Joseph. बघा योसेफाविषयी देव काय म्हणत आहे. Look what God says. आणि बघा देव काय म्हणत आहे. Any problem with the camera? Just tell them, inform them so that they will help. Because many people come live and see. So they कारण say, अनेक लोक okay. लाईव्ह मध्ये जाऊन बघत आहे. Okay. Read Genesis 39:2. आणि उत्पत्ती 39:2 वाचा. The Lord was with Joseph, परमेश्वर योसेफा बरोबर so he असल्याकारणाने, succeeded in everything he did. म्हणून तो प्रत्येक जो गोष्टी केल्या त्याच्यामध्ये तो यशस्वी पुरुष होता. Look at this man. आणि ह्या मनुष्याकडे बघा. Joseph was a slave, आणि योसेफ एक गुलाम होता, a nobody, आणि कोणी नव्हता, no money, आणि त्याच्याकडे पैसा नव्हता, no proper clothes to wear, आणि चांगलं वस्त्र घालायला त्याच्याकडे नव्हता, no family members to help him, आणि कुठल्याही कुटुंबाचे सदस्य नव्हते त्याची मदत करण्यासाठी, no friends. आणि कोणी मित्र नव्हते. He was sold as a slave. आणि त्याला गुलाम म्हणून विकण्यात आले. But the Bible says पण शास्त्र म्हणत आहे, what he had is the presence of God. पण जो त्याच्याकडे होता तो होता देवाचा सानिध्य. And it was precisely because of this he was a successful person. आणि देव त्याच्या बरोबर होता ह्या स्पष्ट गोष्टीमुळे तो एक यशस्वी पुरुष होता. Amen. आमेन. See, God is with us, but you don't know it. आणि देव आपल्या बरोबर आहे पण तुम्हाला ही गोष्टी माहिती नाही. It's the matter of faith. आणि ही विश्वासाची बाब आहे. You become conscious, तुम्हाला जाणीव होतो, and your words also change. आणि तुमचा शब्द देखील बदलून जातो. You don't speak negative words, तुम्ही नकारात्मक शब्द बोलत नाही, because what you say shall come to pass. कारण जे तुम्ही बोलत आहे ते घडून येतो. As a believer, एक विश्वासू म्हणून
You're a child of God. तुम्ही देवाचे लेकरू आहे. You have been given authority. तुम्हाला अधिकार देण्यात आली आहे. Amen. आमेन. हेलो, तुम्हारा शब्द मैटर करता है. Life and death are in the power of your tongue. जीवन व मरण तुमच्या जिभेच्या सामर्थ्यात आहे. What you say shall come to pass. जे तुम्ही बोलणार ते घडून येणार. You're people of authority. आणि तुम्ही अधिकाराचे लोक आहात. Now, people of authority don't cry. आणि अधिकाराचे जे लोक आहेत ते रडत नाही. हेलो, अधिकार के लोग रोते हैं क्या? प्रभु दया करो, काय तरी नहीं, रोते नहीं है. पुलिस वाला रोता है क्या? प्लीज दया करून थांबवा ना, ऐसा बोलता है? वो सिर्फ हाथ रखता है और रुकता है, उसको मालूम है. The whole government backs him. आणि पूर्ण सरकार त्याला पाठिंबा देतो. वो पहलवान होने की जरूरत नहीं. कांडी पहलवान भी रहेगा ना, वो हाथ रखा है सब रुकता है, वो देखता भी नहीं कोई रुका क्या. हेलो, because he knows his authority. कारण त्याला त्याचा अधिकार माहिती आहे. But believers don't know they are in authority. पण विश्वासू लोकांना त्यांचा अधिकार माहिती नाही. The Lord says, in my name you shall do this, you shall do that. प्रभूने सांगितले माझ्या नावामध्ये तुम्ही हे करणार ते करणार. You shall trample upon serpents, आणि- scorpions. आणि तुम्ही सर्पांवर व विंचूवर पाय तुडवणार आहात. Nothing shall harm you. आणि कुठल्याही गोष्टी तुम्हाला बाधणार नाही. He's given you authority. आणि प्रभूने तुम्हाला अधिकार He दिलेले said, आहे. go in my name. आणि प्रभूने सांगितले माझ्या नावामध्ये जा. But Christians don't know this. आणि ख्रिस्ती लोकांना ही गोष्टी माहिती नाही. They only know to cry. त्यांना फक्त रडायला माहिती आहे. I'm not offending you, मी तुम्हाला नाराज करत नाही, but I'm telling you the truth. पण मी तुम्हाला खरं सांगतो. Many from the pulpit are crying and make you to cry. अनेक लोक व्यासपीठावरून लोकांना रडायला लावत आहे. चलो रडून रडून प्रार्थना करू. Why? क्यों? Jesus paid everything. आणि येशूने प्रत्येक गोष्टीची फेड केलेली आहे, भरपाई केली आहे. The word of God is the divine receipt. आणि देवाचे वचनच ती दैवी पावती आहे. तुमको रिसीट दिया है. तुम्हाला पावती दिलेली आहे. मैंने सब भर दिया तुम्हारे लिए, जाओ ले लो. Amen. Suppose if I pay, suppose तुम दुकान में जा रहा है to buy something, आणि तुम्ही दुकानात गेले काय विकत घ्यायला, and I told that shopkeeper, आणि मी त्या दुकानदाराला सांगितले so much money I give you. आणि इतका पैसा मी तुला देतो. Whatever he comes to buy, give him. आणि जो कुठल्या गोष्टी तो व्यक्ती घ्यायला येत आहे त्याला तुम्ही द्या. You will not say, दया करून थोड़ा चावल दो, ऐसा बोलेगा तुम? मैं 5 किलो चावल दो, 5 किलो गऊ दो, क्योंकि तुमको मालूम है पेमेंट हो गया है, isn't it? होय ना. हेलो, पेमेंट हो गया है. आणि त्याची किंमत भरण्यात आली आहे. हाँ, चलो ये सब पैक करो. हे Isn't सगळं it? थोडा बांधा. अगर पेमेंट नहीं होगा तो तुम क्या बोलेगा? दया करून काहीतरी द्या ना, पाया पडतो, ऐसा बोलेगा. ऐसा ही क्रिश्चियन लोग बिहेव कर रहा है. प्रभु रडून रडून द्या ना प्रभु प्लीज. काय? Why? का? He paid it. त्यांनी फेड केली आहे. Jesus paid it. आणि येशूने त्याची भरपाई केली आहे. The word of God is the divine receipt. आणि देवाचे वचनच ती दैवी पावती आहे. तुमको रिसीट दिया है, तुम्हाला वो पावती बेसिस से देण्यात तुम बात करो. आणि Are you त्याच्या आधारे understand? तुम्ही बोला. Are you understanding? तुम्हाला कळत आहे. When Moses was stuck, जेव्हा मोशा अडकला गेला, Red Sea in front, पुढे तांबडा समुद्र 2 होता mountains here, आणि अवतीभवती डोंगर होते behind the soldiers coming. आणि मागे फारोच्या सैन्य होत येत What did he होते. do? मोशेने काय केला? He cried तो रडला before God. देवापुढे. What did the Lord say? प्रभूने त्याला काय सांगितले? Why are you crying before me? मोशे तू माझ्या पुढे का रडत आहे? हम लोग सोचे ना प्रभु को बहुत अच्छा लगा. अच्छा रोया है क्या? ठीक है ये लो. नहीं, प्रभु बोला क्यों रो रहा है भाई? Today people are preaching. आज लोक प्रचार करत नहीं, आहे. चालता है रड़ा रड़ा रड़ा. क्यों? Why? का? Someone has paid it. कुणीतरी त्याची भरपाई केली आहे. Someone loves you. कुणीतरी तुमच्यावर प्रीती करतो. He has paid it for you. त्यांनी त्याची भरपाई केली आहे That तुमच्यासाठी. whatever you want, you receive. की जे पण तुम्हाला पाहिजे ते तुम्ही प्राप्त करू शकत आहे. Amen. Who is that someone? आणि तो कोण आहे? Jesus. येशू आहे. Amen. आमेन. The Lord said, why are you crying before me? आणि प्रभूने मोशेला विचारले तू माझ्या पुढे का रडत आहे? What is in your hand? आणि तुझ्या हातात काय आहे? Rod. काठी आहे. Rod represents authority. आणि काठी अधिकाराला दाखवतो. The Lord told him, प्रभूने त्याला सांगितले use that rod त्या काठीचा उपयोग कर and speak. आणि बोल. See,
You have authority in your words. आणि तुमच्या शब्दामध्ये अधिकार आहे. The Lord did not do it. He said, you speak. आणि प्रभूने मोशेसाठी काम केलं नाही. प्रभूने मोशेला सांगितले तुम्ही बोला. We have authority in Jesus' name. आपल्याकडे येशूच्या नावामध्ये अधिकार आहे. Amen. आमेन. Be careful what you hear. आणि तुम्ही जे ऐकत आहे त्याच्या विषयी तुम्ही खूप जपा. Don't think because someone opens the Bible, oh, right. No. असं नाही की कोणीतरी पवित्र शास्त्र उघडून बोलत आहे म्हणून तो बरोबर बोलतो. The whole Bible is the truth. पूर्ण पवित्र शास्त्र But you सत्य. must rightly divide the word of truth. पण आपण देवाच्या सत्याच्या वचनाला बरोबर दुभागले पाहिजे. Amen. आमेन. So the Lord was with Joseph and he became successful in everything he did. Wherever he put his hand, that was blessed. परमेश्वर योसेफा बरोबर होता आणि तो यशस्वी होता. कुठल्याही गोष्टीमध्ये योसेफाने आपले हात घातले त्या सर्व गोष्टीमध्ये तो आशीर्वादितच होता. God is no respecter of persons. प्रभू कुठल्याही व्यक्तीच्या ऋणी नाही, If he पक्षपात did करत for नाही. him, he will do it for you. जर प्रभूने योसेफसाठी हे केले, प्रभू ही गोष्टी तुमच्यासाठी देखील करू शकत Because आहे. there's only one level, that is grace. आणि एकच पातळी आहे, ती आहे कृपा. It is good. आणि चांगले आहे. ताकि सब लोग एक ही लेवल में आएंगे. रिलीजन ऐसा नहीं बोलता है तुम 10 लोगों को खाना खिलाया, उसने तो 100 लोगों को खाना खिलाया, उसको पहला प्रेफरेंस. उसने उपास 30 दिन किया, तुम 40 दिन करो, तुमको ज्यादा प्रेफरेंस. ये ग्रेस में ऐसा नहीं है. इट्स नॉट बेस्ड ऑन अस. आणि ही आपल्यावर आधारित नाही. It's based on what Jesus did. आणि कृपा येशूने जो केलाय त्याच्यावर आधारित आहे. Amen. आमेन. So you can all believe for blessing. म्हणून तुम्ही आशीर्वादासाठी विश्वास धरू शकत आहे. It's given independent of what you do or what you don't do. आणि हे ह्या गोष्टीवर आधारित आहे तुम्ही काय करत आहे काय करत नाही. You know, I try to teach people, but some people are still not understanding. आणि मी लोकांना शिकवायचा प्रयत्न करत आहे तरी काय लोकांना कळत नाही. You have to renew your mind. तुम्ही तुमच्या मनाला नवीन केले पाहिजे. Remove what you've been hearing. आणि जे तुम्ही Which ऐकत is होते, wrong. जे चुकीचं ऐकत होते ते तुम्ही काढले पाहिजे. Okay. Eventually, Joseph became the most powerful man in Egypt. आणि शर्ते शेवटी योसेफ मिस्र देशामध्ये खूपच सामर्थ्यशाली असा व्यक्ती झाला. Second to Pharaoh. आणि फारोच्या दुसरा दर्जेत योसेफ होता. A slave, एक गुलाम होता becoming the highest person. आणि तो सर्वात उंच व्यक्ती झाला. You know, I heard about an average student. आणि मी एक सामान्य विद्यार्थी विषय ऐकले. He experienced good success in his examination result आणि त्याला आपला परीक्षामध्ये त्याचे चांगले निकाल आले. by simply believing फक्त विश्वास केल्याने that I will be successful की मी यशस्वी होणार because the Lord is with me. कारण प्रभू माझ्या बरोबर आहे. And because of his faith, आणि त्याच्या विश्वासामुळे God enabled him to be a success. देवाने त्याला यशस्वी असं बनवले. Amen. आमेन. See, it's not just keeping your faith. आणि फक्त तुमचा विश्वास In your heart. ठेवणे, तुमच्या हृदयात विश्वास You ठेवणे have to हे speak पुरेसे. it out. तुम्ही ते बोलले पाहिजे. Amen. आमेन. You have to declare. तुम्ही घोषणा केली Now, पाहिजे. we are living in a time where you're not crying and pleading. आणि आपण असं काळामध्ये राहत आहे जिथे आपण रडत नाही, विनंती करत नाही. The Old Testament prayer was different. आणि जुन्या कराराची प्रार्थना वेगळी होती. That's the pre-cross. आणि ती क्रूसाच्या पूर्वीच्या We are गोष्टी. living in the post-cross. आपण क्रूसाच्या नंतरच्या गोष्टी बोलत आहोत. Jesus' resurrection means everything is finished for you. आणि येशूच्या पुनरुत्थान म्हणजे प्रत्येक गोष्टी आता तुमच्यासाठी पूर्ण झालेली आहे. Amen. आमेन. Everything is provided for you. आणि प्रत्येक गोष्टीची पुरवठा आता तुमच्यासाठी झालेली आहे. You don't have to work now. आता तुम्हाला काम He करायचं. worked. त्यांनी काम केले. You believe. तुम्ही विश्वास करा. And believing you enter. आणि विश्वास केल्याने तुम्ही प्रवेश करतात. Amen. आमेन. Without faith, it is impossible to please God. विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. You may be working in a company. आणि तुम्ही कंपनीमध्ये काम करत You असेल can still have a success तरी तुम्हाला यश मिळू शकत when आहे. you keep believing. जेव्हा तुम्ही सतत विश्वास No, धरणार. believing is what? विश्वास Always being conscious of what the Word of God says आणि about you. विश्वास म्हणजे काय की देवाचे वचन माझ्याविषयी काय बोलत आहे ह्या गोष्टीची जाणीव ठेवणे. Amen. Amen. Living in faith means you're living in the blessing. आणि विश्वासामध्ये जगणे म्हणजे तुम्ही आशीर्वादामध्ये जगत आहे. That's the meaning of faith. आणि ह्याचाच अर्थ आहे विश्वास. Grace recognizes only faith, आणि कृपा फक्त विश्वासाला ओळखत आहे. not your performance, not your doing. आणि तुमच्या कृती नाही, तुमच्या काम नाही. Religion recognizes works आणि धर्म फक्त कामाला ओळखतो and your performance. आणि तुमच्या कृतीला. Grace क्या देखता है? तुम्हारा विश्वास.
कृपा Amen. फक्त तुमचा विश्वास पाहतो. अगर तुम्हारे पास वचन नहीं है तो विश्वास नहीं है, और गलत वचन है तो गलत विश्वास है. See, these are the basic things you must know. आणि ही मूलभूत गोष्टी तुम्ही जाणून घेतली पाहिजे. So, you know, sin has disqualified everyone. आणि पापाने प्रत्येक व्यक्तीला अपात्र ठरवले आहे. God does not want to see you as a disqualified person. आणि प्रभूला असं आवडत नाही की तुम्ही एक अपात्र व्यक्ती म्हणून त्याच्या पुढे दिसले पाहिजे. He's not looking at you as a servant. आणि प्रभू तुमच्याकडे एक दास म्हणून बघत You know, नाही. many Christians have developed a servant, a slave mentality अनेक ख्रिस्ती लोकांनी एक दासाची गुलामाची because of the मानसिकता wrong preaching. बनवलेली आहे चुकीच्या प्रचारामुळे. इसके लिए उन्होंने प्रभु देव प्लीज करो, मैं अच्छा काम करता दो. तुम नौकर नहीं है, तुम उसका बच्चा है. प्रभु यीशु का जीवन तुम्हारे अंदर है. प्रभु यीशु तुम में, तुम प्रभु यीशु में है. आज प्रभु देखता है, सिर्फ प्रभु यीशु के अंदर ही तुमको देखता है, बाहर नहीं देखता है. You're inside Christ, you're in Christ. तुम्ही ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्त तुमच्या आतमध्ये आहे. You have become one with Christ. तुम्ही ख्रिस्ताबरोबर एक झाले आहे. God has given His place to you. आणि देवाने त्याची जागा तुम्हाला दिलेली आहे. There are only two places: आणि दोनच जागा आहे. in Christ, ख्रिस्तामध्ये outside Christ. किंवा ख्रिस्ताच्या बाहेर. In Christ, ख्रिस्तामध्ये you're accepted. तुमची स्वीकृती झाली आहे. In the beloved. प्रियकरामध्ये. So God calls you beloved. म्हणून देव तुम्हाला प्रिय बोलत आहे. हेलो, प्रभु तुमको क्यों beloved बोलता है? क्योंकि तुम beloved में डाला गया है. प्रभु को ऐसा नहीं देखना चाहिए, तुमको प्रभु के बाहर है. प्रभु के अंदर देखता है प्रभु. Amen. So you are qualified. म्हणून तुम्ही पात्र आहात. You are qualified. तुम्ही पात्र आहात. So now, sin had disqualified us, पापाने आपल्याला अपात्र ठरवले होते. but God doesn't see you that way. पण देव आता तुम्हाला तसं He बघत put नाही. you in Christ आणि तुम्ही जर ख्रिस्तामध्ये because आहात, He's the only one who is qualified. कारण तो एकच व्यक्ती आहे जो खरा आहे. He's the only one who is righteous. तो एकच व्यक्ती आहे जो नीतिमान आहे. So God wants to see you righteous. म्हणून देवाला तुम्हाला नीतिमान He बघायचं आहे. wants to see you qualified. त्याला तुम्हाला पात्र असं बघायचं आहे. Amen. आमेन. Now let me show you from the Bible. आता मी तुम्हाला शास्त्रामधून दाखवतो. Because you are in Christ, you are qualified. तुम्ही ख्रिस्तामध्ये आहे म्हणून तुम्ही पात्रवान आहात. You are competent. आणि तुम्ही योग्य आहात. 2 Corinthians 3:5. 2 कोरिन्थिकरास 3:5. We are not competent or qualified in our own self. आपण स्वतःमध्ये यशस्वी किंवा पात्रवान नाही. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. You are not qualified or competent in your own self. आणि तुम्ही स्वतःमध्ये पात्रवान किंवा समर्थ असं नाही. But qualification or competence comes from God. पण जी पात्रवान किंवा जी योग्यता आहे ती देवापासून येतो. Amen. आमेन. हेलो, तुम अगर खुद को देखते हो, नहीं मेरे से नहीं होता है, नहीं मैं नहीं कर सकता हूं. अरे तुम अभी अकेला नहीं हो. Emmanuel, God with you. आणि इमॅन्युअल देव तुमच्या बरोबर आहे. Amen. आमेन. You know, your language shows you're with Him or without Him. आणि तुमच्या भाषा दाखवत आहे की तुम्ही त्याच्या बरोबर आहे किंवा त्याच्या बाहेर आहे. You know, many talk like, no, I cannot do it. तुम दूसरे को दो काम, मेरे से तो नहीं होने वाला, मेरे में एबिलिटी नहीं. Why? का? God is with you. देव तुमच्या बरोबर आहे. Amen. आमेन. When you start believing God is with you, God's power will flow in you with you. आणि जेव्हा तुम्ही विश्वास धरत आहे की देव तुमच्या बरोबर आहे, देवाचे सामर्थ्य तुमच्याद्वारे वाहणार. Amen. आमेन. See, you know, I don't know how to teach you, but this is so powerful. आणि कसं तुम्हाला शिकवायचं आहे मला माहिती नाही, पण ही गोष्टी खूप सामर्थ्यशाली आहे. Your language either disqualifies you or qualifies you. तुमची जी भाषा आहे एकतर तुम्हाला पात्रवण करत आहे किंवा तुम्हाला अपात्र करत आहे. If your believing is wrong, what you're saying is wrong. आणि जर तुमचा विश्वास चुकीचा आहे, जे तुम्ही बोलत आहे ते देखील चुकीचं असेल. See, we are His children, आम्ही देवाचे लेकरे आहे. born into the family. आम्ही त्याच्या कुटुंबात जन्म घेतले आहे. When Jesus came, He said, I have come that they may have life. आणि जेव्हा येशू आले तेव्हा त्यांनी सांगितले मी आलो आहे जेणेकरून त्यांना जीवनदान He मिळेल. didn't say, I have come that I may give you religion. No. आणि येशू असं म्हटलं नाही मी आलो जेणेकरून मी तुम्हाला धर्म देणार. Religion is you working to get. आणि धर्म म्हणजे तुम्ही काम करत आहे काहीतरी मिळवण्यासाठी. Relationship means based on relationship, He gives you. आणि नातेसंबंध म्हणजे नातेसंबंधाच्या आधारे देव तुम्हाला देतो. Amen. आमेन.
माता पिता बच्चे लोग को बोलते हैं चल काम कर, झाड़ू मार, फिर मैं देता हूँ. नहीं, ये मेरा बच्चा है, इसको मैं सब कुछ देंगे, जो मेरा है इसका है. Isn't it? होय ना? बच्चा बोलता क्या मम्मी एक मिनट, मैं सब बर्तन धोता फिर खाना खाता हूँ. नहीं, that's you're not a servant. तुम्ही काय दास नाही. Religion makes you a servant. धर्म तुम्हाला दास बनवतो. You have a relationship. तुमच्या तर नातेसंबंध आहे. You're a child of God. तुम्ही देवाचे लेकरू आहे. You have the life of God. तुमच्यामध्ये देवाचे जीवन आहे. That's what Jesus said. आणि असंच येशूने I've सांगितलं, come that they may have life. मी आलो आहे जेणेकरून त्यांना जीवन मिळेल. Amen. आमेन. That's what he says in the Bible. म्हणून त्यांनी शास्त्रामध्ये He सांगितलं that hath the Son has life. की ज्याच्याकडे पुत्र आहे त्याच्याकडे जीवन आहे. He that does not have the Son, that is Jesus, does not have life. ज्याच्याकडे पुत्र नाही म्हणजे येशू नाही त्याच्याकडे जीवन देखील नाही. What does heaven see? आणि ह्याच्यामध्ये आपण काय पाहतो? Heaven क्या देखता आणि है? स्वर्ग काय पाहत आहे? Life, no life. आणि जीवन ते जीवन. Hello? What does heaven see? आणि स्वर्ग काय पाहत आहे? Life or no life? जीवन किंवा जीवन नाही. It doesn't see the external. आणि बाहेरच्या गोष्टी पाहत नाही. तुम्हारे पास क्या है, कितना अमीर है, नहीं नहीं, वो सब एक्सटर्नल मनुष्य देखता है. प्रभु हृदय देखता है. हृदय में उसका जीवन, तुम्हारा उसका जीवन है क्या नहीं, बस. Jesus came from heaven आणि येशू स्वर्गातून to आले give you heaven life. तुम्हाला स्वर्गीय जीवन देण्यासाठी. All others are born from the earth. आणि इतर सर्वांचा जन्म पृथ्वीवरून झालेले आहे. Amen. आमेन. You have the life of God. तुमच्याकडे देवाचे जीवन आहे. To go to heaven, you must have the life of God. आणि स्वर्गामध्ये जाण्यासाठी तुमच्याकडे देवाचे जीवन That's what असले. Jesus said. म्हणून येशूने I सांगितलं have come मी आलो आहे that they may have life. जेणेकरून त्यांना जीवन मिळेल. Amen. Amen. See, yeah, you can give a big clap. आणि तुम्ही मोठ्या टाळ्याने प्रभूला See, गौरव देऊ शकता. you are born in your family not by religion but by life. आणि तुम्ही तुमच्या कुटुंबात जन्म घेतलाय धर्माने नाही पण जीवनाने, Natural life. नैसर्गिक In जीवनाने. the same way, तसंच प्रकारे you need to have God's life आणि देवाच्या जीवन to येण्यासाठी enter into the family of God. आणि देवाच्या कुटुंबात प्रवेश करण्यासाठी. Amen. आमेन. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? So you're not alone. म्हणून तुम्ही एकटे नाही. Jesus' name is Emmanuel, means God with you. आणि येशूचे नाव आहे इम्मॅन्युअल, याचा अर्थ आहे देव तुमच्या बरोबर आहे. Hello. आमेन. Can you declare it? तुम्ही ह्या गोष्टीच्या घोषणा करू शकत Say, आहे because God is with me, की देव माझ्या बरोबर आहे म्हणून I'm a success. मी यशस्वी आहे. Because God is with me, देव माझ्या बरोबर I'm आहे. blessed. मी आशीर्वादित Because आहे. God is with me, देव माझ्या बरोबर आहे I'm म्हणून healed. मी आरोग्यदायी आहे. Amen. आमेन. See, the world recognizes the definition of success according to the world is कितना तुम्हारे पास पैसा है, कितना तुम्हारा नाम है. That's the way the world defines success. आणि असं प्रकारे जग यशाची व्याख्या करत आहे की तुमच्याकडे किती पैसा आहे, तुम्ही किती प्रसिद्ध आहात. That's the way that world defines success. आणि असं प्रकारे हे जे शब्द आहे But यशस्वी not होते. God. पण देव नाही. No. It's not what you have, आणि ही तुमच्याकडे काय आहे ही but महत्वाची. who you have. तुमच्याकडे कोण आहे ती कोण महत्वाची. आहे, that makes you success. आणि कोण तुमच्या बरोबर आहे हीच गोष्टी तुम्हाला यशस्वी Amen. बनवतात. आमेन. See, a person will not have God, may have all the things of this world. आणि एक व्यक्तीकडे देव नसेल पण त्याच्याकडे जगाच्या सर्व गोष्टी असेल According to the world, he's a success. आणि जग अनुसार तो व्यक्ति यशस्वी आहे. वो प्रभु नहीं रहेगा, प्रभु के मुताबिक नहीं चलता भी रहेगा, पैसा है ना, नाम है, शौहरत है, वो सक्सेसफुल है, ऐसा वर्ल्ड बोलता है. But God does not say that. पण देव असं बोलत नाही. God says, देव बोलतो if he is in you, जर देव तुमच्या he मध्ये is आहे, with you, जर तो तुमच्या बरोबर आहे you are successful. मग तुम्ही यशस्वी आहात. Amen. आमेन. That's why the Bible says, seek first God and his kingdom, म्हणून शास्त्र म्हणत आहे प्रथम देवाची आणि त्याच्या राज्याची शोध करा and the things he will add to your life. आणि इतर जी गोष्टी आहेत ते तुमच्या जीवनामध्ये भर करणार. Amen. Amen. So never talk, I cannot do. म्हणून असं बोलू नका मी करू शकत नाही. The Bible says, Paul says there आणि पॉल म्हणत आहे in Philippians 4:13, फिलिप्पिकरास 4:13 I can do all मी things सर्व गोष्टी करू शकतो through Christ ख्रिस्ताद्वारे who strengthens me. जो मला बल देतो. Amen. आमेन. See what he's saying. आणि पॉल काय म्हणत मैं आहे सब कुछ कर सकता हूँ. तुम पाप कर रहे हो, नहीं मेरे को ना, पाप गिरता हूँ, दारू पीता हूँ, सिगरेट पीता हूँ, गाली देता हूँ, क्या करूँ मैं? तुम अकेला नहीं हो, प्रभु तुम्हारे साथ है, तुम क्यों भूल गया है?
और प्रभु तुम्हारे साथ है, प्रभु ताकत देगा तुमको ये सब छुड़ाने के लिए. Amen. It's not your strength. आणि ही तुमची ताकद God is नाही. not saying, नहीं कोशिश करो, कोशिश करो. प्रभु को मालूम है ये शरीर में कोशिश करके भी तुम फेल हो जाएगा. मगर जब प्रभु है तुम्हारे साथ, प्रभु है तुम्हारे अंदर, उसका सामर्थ्य से तुम सब कुछ जो बुरा चीजें छोड़ सकता है. Amen. Hello. Paul says, I can do all things. पॉल म्हणतो मी सर्व गोष्टी करू You know, शकतो. your language betrays you. आणि तुमच्या भाषा तुम्हाला धोका देतो. Death and life are in the power of your tongue. जीवन व मरण तुमच्या जिभेच्या सामर्थ्यात तुम आहे. नेगेटिव बात करेंगे, हमारे घर में सब ऐसे दलिंद्री है, ए शैतान के बच्चे लोग क्या कर, वैसा ही होंगे उन लोग, वैसा ही होगा. नहीं मेरा वाइफ ऐसा ही है, मेरा हस्बैंड ऐसा ही है, हम लोग सब इस सुधरने वाले, हमारा घर में ऐसा ही चलता है, पहले से आ रहा है सब बीमारी. हाँ, you are bringing it तुम्ही by your स्वतः words. तुमच्या शब्दाने. Amen. आमीन. इसके लिए अच्छा संगति रखो, जो गाली गलौज देता उनके साथ मत रहो. Because the words they speak, the devil takes advantage and brings to pass in your life. आणि जे शब्द आम्ही बोलत आहे शैतानच्या शब्दाचा लाभ घेतो आणि तीच गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडून You आणतो. can either bring hell or heaven into your life and your home. आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये जीवनामध्ये एकतर स्वर्ग आणू शकत आहे किंवा नरक आणू शकत आहे. You are responsible. तुम्ही जबाबदार आहे. Don't say प्रभु क्यों ऐसा क्या, प्रभु कुछ नहीं करता है. He has made you responsible. त्यांनी तुम्हाला जबाबदार You are बनवले. not animals, you are a human तुम्ही being जनावर नाही, तुम्ही मनुष्य made जात in the image of God. आणि तुम्ही देवाच्या प्रतिरूपेत बनवले गेले You आहात. are responsible. तुम्ही जबाबदार आहात. Take care of your words. तुमच्या शब्दाची तुम्ही काळजी घ्या. Either you can bring life एक तर तुम्ही जीवन आणू or you can शकता bring death किंवा तुम्ही मरण आणू to शकता आणि yourself and to others. स्वतःला आणि इतरांसाठी देखील. Every day when I pray with my wife, दररोज जेव्हा मी माझ्या पत्नी बरोबर प्रार्थना मैं करतो, प्रभु कंप्लेन नहीं करता मेरा वाइफ ऐसा है, प्रभु सुधारो उसको, ऐसा नहीं है. My wife is blessed. माझी पत्नी आशीर्वादित आहे Amen. She's anointed. आणि ती अभिषेक She's full of love. ती पूर्ण She also प्रीतीने. says like that. आणि मी देखील असंच बोलते. Amen. Amen. Words can change your situation, आणि change your आणि circumstances. जी शब्द आहेत तुमची स्थिती तुमच्या परिस्थितीला बदलू You शकतात. open the door of hell in your life or heaven in your life. आणि तुम्ही तुमच्या जीवनासाठी स्वर्गाचे दार उघडू शकत आहे किंवा नरकाचे दार कोई उघडू शकत गाली गलौज दे रहा है, उनके साथ भी मत रहो, दूर चले जाओ. The Lord showed me what happens when vulgar words come out of the mouth. आणि प्रभूने मला दाखवले जे आपण अश्लील शब्द आपल्या तोंडातून बाहेर काढतो तेव्हा काय होतो. Take care of your life. तुमच्या जीवनाची काळजी What you घ्या. watch on the TV, आणि तुम्ही टीव्हीवर काय बघत आहे violence, lust. आणि जे हिंसा Greed. आहे वासना आहे Don't see all this. आणि हे गोष्टी तुम्ही पाहू नका. The devil is promoting all this to enter your life. आणि शैतान ह्या सर्व गोष्टीचं विज्ञापन करत आहे तुमच्या जीवनात प्रवेश करण्यासाठी. Holy Spirit showed me how the images enter your soul. आणि पवित्र आत्म्याने मला दाखवले की कसं जे टीव्हीचे जे किरण आहे तुमच्या जीवामध्ये प्रवेश करतात. Bloodshed, killing, वो सब मत देखो. आणि जी हत्या आहे खून आहे ते बघू नका. The devil is promoting all this. आणि शैतान ह्या सर्व गोष्टीची बढवती करत आहे. उधर का मौत, killing सब देखता हो, सोता है रात को, डर उठ के आता है. अरे डर का सपना आया. What you see before you sleep will work in your mind. आणि झोपण्याच्या आधी जे तुम्ही बघत आहे ते तुमच्या स्वप्नात येणार रात्री. Don't give your remote to your child. आणि तुमच्या लेकरूला रिमोट देऊ नका. मैं खाना बनाते तुम देखते रहो. सब bad things will enter their soul. आणि सर्व वाईट गोष्टी त्यांच्या जीवात प्रवेश करत आहे. So don't blame God. म्हणून देवावर दोष लावू नका. Never blame God. आणि कधीच देवावर He दोष is लावू never wrong. आणि देव कधीच चूक करत नाही. He never tells lies. आणि देव कधीच खोटा बोलत नाही. Amen. You are responsible. तुम्ही जबाबदार आहात. Take care of your life. तुमच्या जीवनाची तुम्ही Take care काळजी- of your family. तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. Speak good things. आणि चांगल्या गोष्टी बोला. Every day we declare in the house. आणि दररोज आम्ही घरात Our घोषणा family is blessed. आमची कुटुंब Our आशीर्वादित. children are blessed. माझे लेकरे आशीर्वादित आहे. Amen. आमेन. Lord, if there's any sin, we repent. We receive forgiveness. प्रभू जर कुठलाही पाप आहे आम्ही पश्चाताप करतो आम्ही क्षमा प्राप्त Do करतो. all these. हे सर्व गोष्टी करा. Okay, there are many things I would have told you, but we don't have time now. अनेक गोष्टी मला तुम्हाला सांगायचं होतं पण अधिक वेळ नाही. But now, पण Jesus is Emmanuel. येशू इमॅन्युअल आहे. What does it mean? त्याचा अर्थ काय आहे? God with me. देव माझ्या बरोबर आहे. Amen. Amen. You don't have to search for God. तुम्हाला देवाची शोध करायची गरज नाही. God himself came down
to be with you आणि ते स्वतः खाली आले तुमच्या बरोबर राहण्यासाठी and in you. आणि तुमच्यामध्ये. And now you have become the temple of God. आणि आता तुम्ही देवाचे मंदिर झाले आहात. Living temple. आणि जिवंत मंदिर झाले God आहात. doesn't want a dead temple, He wants a living आणि temple. देवाला एक मृत मंदिर नको, देवाला एक जिवंत मंदिर पाहिजे. Walking and talking temple. आणि चालणारा आणि बोलणारा मंदिर पाहिजे. He's a living God. तो एक जिवंत He देव wants आहे. a living temple. आणि त्याला एक जिवंत मंदिर पाहिजे. He's coming to you. आणि देव तुमच्यात आलेले आहे. He will never leave you nor forsake you. देव तुमच्या त्या कधीच करणार नाही, तुम्हाला कभी नहीं कधीच तुमको सोडणार छोड़ेगा नाही. प्रभु. Amen. आमेन. कभी तुम्हारा त्याग नहीं करेगा. एक बार आया आ गया. Amen. And when you leave this earth, you'll go to heaven. आणि जेव्हा तुम्ही पृथ्वी सोडून जाणार, तुम्ही स्वर्गात जाणार. Okay, let's all stand up. चला आपण सर्व उभे राहूया. You know, for the new year, नवीन वर्षासाठी we're going to renew our faith. आपण आपल्या विश्वासाला नवीन करणार आहे. जो हम लोग पहला गलत किए या प्रभु से दूर रहे या वचन से दूर रहे, हम लोग रिपेंट करेंगे and receive forgiveness. आणि आपण पश्चाताप करणार आणि क्षमा प्राप्त करणार. आज का दिन प्रभु ने देखने दिया, वो प्रभु का कृपा है. Amen. Amen. अगर हम लोग गलत में है, कंटिन्यूसली गलत में मत रहो. हम लोग को चेंज होने पड़ेगा ना. So New Year is a good time where you can renew your faith. नवीन वर्ष ते चांगली वेळ आहे जिथे आपण आपल्या विश्वासाला नवीन करू I शकतो. know you don't need to wait for New Year, आणि आपल्याला नवीन वर्षाची वाट बघायची गरज नाही. but for some people, Holy Spirit told me that they need it. आणि काय लोकांसाठी पवित्र आत्म्याने मला सांगितलं त्यांना ह्या गोष्टीची गरज Otherwise, आहे. उनका वही लाइफ रहेगा. उन लोग गलत में है तो गलत में रहेगा उन लोग. नहीं, अगर प्रभु ने एक जीवन दिखाया, आज का दिन दिखाया, ये प्रभु का कृपा है. मैं रॉन्ग में हूँ, मैं करेक्ट हो जाऊंगा आज. Amen. Okay. Now I'll pray for you first, मी प्रथम तुमच्यासाठी प्रार्थना करतो and then we'll make a surrender prayer. आणि मग आपण एक समर्पणाची प्रार्थना करूया. Father, I thank you for all these wonderful people. मी त्या सर्व सुंदर लोकांसाठी धन्यवाद देतो. They are precious because you live in their lives. आणि ते मूल्यवान आहे कारण तुम्ही त्यांच्या जीवनात राहत आहे. Because you personally came for कारण us. तुम्ही वैयक्तिकरित्या आमच्यामध्ये आले, So they are all precious. म्हणून ते सर्व मूल्यवान आहे. I bind all hindrance of the devil. शैतानाच्या सर्व अडथळ्यांना बांधून टाकतो. Any thoughts of evil, कुठलाही वाईटाचे विचार I command to stop speaking to them in Jesus' name. आज्ञा देतो त्यांच्याशी बोलायचं बंद कर येशूच्या नावात. I cleanse their minds, मी त्यांच्या मनाला शुद्ध करतो heal their bodies, आणि त्यांच्या शरीराला आरोग्य दे, heal their soul त्यांच्या जीवाला आरोग्य दे in Jesus' name. येशूच्या नावात. Now say this prayer. आता पास्टरांच्या मागे ही प्रार्थना बोला. पिता परमेश्वर, मैं धन्यवाद देता हूं कि आपका पुत्र प्रभु यीशु मेरे पापों के लिए, श्राप के लिए, बीमारी के लिए क्रूस पर अपना जान दिया और तीसरे दिन आप जी उठे. धन्यवाद. जीवित प्रभु यीशु. प्रभु यीशु, इसी वक्त मेरे सभी पापों को क्षमा करो. आपके पवित्र लहू से मेरे सभी पापों को धो लो प्रभु. मुझे शुद्ध करो. आइए प्रभु यीशु, मेरे जीवन में आइए, मेरे हृदय में आइए. आज से आप ही मेरे उद्धार दाता हो, आरोग्य दाता हो और प्रभु हो. मैं धन्यवाद देता हूं. बोलो धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु. Thank you Lord Jesus. धन्यवाद प्रभु. Praise you Lord Jesus. देतो प्रभु येशू. I worship you Lord. तुझी उपासना Thank you करतो. for your great love for us. तुझी महान प्रीती जी आमच्यासाठी Thank आहे. you, Jesus, धन्यवाद for your देतो love. प्रभू येशू. धन्यवाद प्रभु तुझ्या Thank you, प्रीतीसाठी. thank you. धन्यवाद प्रभु येशू. प्रभु आपसे बेहद प्रेम करता है. You cannot buy this love. आपण त्याच्या प्रीती विकत घेऊ शकत He नाही. loves everyone. आणि प्रत्येकांवर प्रभू प्रीती करतो. Everyone. प्रत्येकांवर तो प्रीती करतो. Amen. Now let me pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Father, I bless everyone today.
पिता आज मी सर्वांना You know, आशीर्वाद देतो we have healing meetings every Saturday here. आणि दर शनिवारी आमच्या आरोग्याची सभा असतो You know, for Christmas we separated Pune from Pimpri आणि नाताळासाठी आम्ही पिंपरी चर्चला वेगळे केले आणि पुण्यासाठी because of this वेगळं COVID. केले कोविड के वजह से आणि कोविडमुळे हम लोग ने पिंपरी के लिए कल ही कर दिया है और आज पुणे के लिए किया, ताकि नहीं तो बहुत क्राउड हो जाएगा इसके लिए. सो वी अवॉइडेड दिस. मग गर्दी होणार म्हणून आम्ही ते टाळले दोन्ही मीटिंग वेगळे ठेवले ब्लेसिंग एंड हीलिंग मीटिंग ऑन सैटरडे हियर. आणि शनिवारी आरोग्य व आशीर्वादाची सभा And असते blessing and healing meeting in Pimpri on Tuesday. आणि पिंपरीमध्ये आरोग्य व आशीर्वादाची सभा असते मंगळवारी. All are welcome. सर्वांचे आमंत्रण आहे. Amen. Don't fear. आणि भिऊ नका. Don't fear. भिऊ नका. Many people have died due to fear. आणि अनेक लोक मरण पावले भीतीमुळे. Not because of the virus. आणि ह्या विषाणूमुळे नाही. डर की वजह से इम्यूनिटी भी बंद हो जाता काम करने का. बहुत लोग उसके लिए मर गए. The Bible says don't fear. शास्त्र म्हणत आहे भिऊ नका. This is just a virus. आणि ही फक्त एक विषाणू होती. Amen. आमेन. Don't worry. चिंता करू नका. Okay. Father, I thank you for all these wonderful people. पिता सर्व सुंदर लोकांसाठी I धन्यवाद. rebuke every fear प्रत्येक भीतीला धमकावतो in Jesus' name. येशूच्या नावात. Every worries, प्रत्येक काळजी all tensions प्रत्येक तणाव be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Any kind of fearful dreams, प्रत्येक प्रकारची भयकारक स्वप्न tormenting dreams, आणि पीडा देणारी स्वप्न fear of death, मरणाची भीती fear of this sickness, आणि ह्या विषाणूच्या भीती be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. I declare peace in your home, मी तुमच्या घरामध्ये शांतीची घोषणा करतो. joy and happiness, आनंद व सुखाची घोषणा करतो. blessing and prosperity आशीर्वाद व उन्नतीची in your home. तुमच्या घरामध्ये In Jesus' name. येशूच्या नावात. Say amen. बोला आमेन. I receive it. मी प्राप्त करतो. Okay.